प्राध्यापक दत्तात्रय पाठक यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात. उमरगा येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक दत्तात्रय पाठक यांचा आदर्श महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने सेवापूर्ती सन्मान करण्यात आला. 31 जुलै रोजी प्राध्यापक दत्तात्रय पाठक हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल आदर्श महाविद्यालयातील भौतिक विभागातील आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने प्राध्यापक पाठक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सोमशंकर महाजन होते. यावेळी आदर्श महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजशेखर रामशेट्टी, प्राध्यापक डॉक्टर उदय दिंडोरे, प्राध्यापक डॉक्टर सतीश आलगुडे, प्राध्यापक गोविंद रसाळ, प्राध्यापक प्रशांत माशाळकर, प्राध्यापक मनोज शेंडगे, आनंद झडके यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी प्राचार्य सोमशंकर महाजन यांनी प्राध्यापक पाठक यांच्या यशस्वी जीवनाच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला. मारुती कदम यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर राजशेखर रामशेट्टी यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज शेंडगे यांनी मानले. मारुती कदम, उमरगा. आता अध्यक्ष आदरणीय मांडल सर, आमच्या फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आदरणीय डॉक्टर रामशेट्टी सर, तसेच दिंडोरे सर, आणि आमची तो जी आमची जी स्पष्ट तोप आहे, धडाडीची जी आमची तोप आहे, बिंदासची तोप आहे, आमच्या आरबीडे सर, माशाळकर सर, रसाळ सर, ही सर्वच मंडळी. आता खरं तर म्हणजे फिजिक्स डिपार्टमेंटचा हा कार्यक्रम आणि ज्या वेळेला मला सुरुवातीला रामशेठ सरांनी सांगितले की माधवराव 31 तारखेला आपल्याला कार्यक्रम आहे, आपण सुरुवात नियोजन केलं, तुम्हाला यावं लागतं वगैरे चर्चा झाली. नंतर दादांचा फोन आला मला परवा दिवशी आणि दादांनी सांगितलं की या कार्यक्रमाला म्हणून दादा हा घरचा कार्यक्रम. विषय कसा आहे, मला काय सांगायचं की घरचा कार्यक्रम हा शब्द जो माझ्या अंतर्मनातून आला आणि मी शब्दावर सांगतो, हे जे कुटुंब आहे, मी सांगेन की रक्ताच्या कौटुंबिक नात्यापेक्षा आपण जोडलेली ही जी नाते ती सरस त्याचा मला अनुभव. मी जिथं घडलोय, माझ्या ज्याही काही चुका झाल्या असतील, ह्या मंडळीने त्या चुका आमच्यावर पावलं घातले, मला तिथं तिथं म्हणजे सहाय्य केलं. तसंच आता उल्लेख केला म्हणजे माहिती सरांनी की दत्ताभाऊ एका वेगळ्या वळणावर जात होते, गंभीर वळणावर जात होते. असं असताना सुद्धा त्यांना नेहमी आणि त्यांना म्हणजे उत्साहित करून त्याला तिकडं म्हणजे कन्वर्ट करून त्या विषयाबद्दल आणि मूळ प्रभावात आणलं आणि आता ते अबोल झाले. एकेकाळी म्हणजे अवास्तव बडबड करणारे दत्ताभाऊ आणि आता म्हणजे अबोल झालेत. आता त्यांचं बोलणं विकत घ्यावं तर कसं आहे की माणसं ज्यावेळेला आपण कुटुंब म्हणून ज्यावेळेला एकत्रित राहतो, एका म्हणजे आनंदाने आपण नांदतो, त्यावेळेला इथला जो निर्मळपणा आहे, सेवानिवृत्त आणि कार्यरत असलेले सर्व प्राध्यापक बंधू, आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व आपले जे सहकारी आहेत ते मनापासून प्रयत्न करून हा सत्कार घडवून आणलेला आहे. एक वेगळं काहीतरी पायंडा पाडावा आणि पुढच्या विषयामध्ये आपल्याला आपल्या डिपार्टमेंटचं एक आठवण राहावी म्हणून या सत्कार सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे. खरं तर फिजिक्सचं गेट टुगेदर हे उमरगा तालुक्यामध्ये गाजलेलं होतं आणि तसं गेट टुगेदर बऱ्याच दिवसानंतर करता आलं, योग आला. त्याच्याबद्दल सर्व आपल्या सहकार्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पाठक सराबद्दल बोलायचं म्हणलं तर एखादा व्यक्ती किती बदलायला पाहिजे हे जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर आम्ही साक्षीदार आहोत. हां, मी पण त्याचं साक्षीदार. तुम्ही तर निर्माते. एक काळ असा होता, पाठक सर जरा तुम्ही कमी बोला म्हणायची वेळ होती. आता पाठक सर तुम्ही जरा बोला म्हणायची वेळ आहे. एवढं शांत झालेले आहेत पाठक सर. एवढा मोठा बदल हा सहजासहजी होत नसतो. त्याच्या मागे फार मोठा हात त्यांच्या घरच्यांचा आहे. त्यांच्याही या ठिकाणी आपण आपल्या भौतिकशास्त्र विभागातर्फे स्वागत करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया की एखाद्या व्यक्तीला घडवण्यासाठी एका माऊलीचं तिथे हात असू शकतं हे पाठक सरांकडे बघितल्यानंतर आपण लक्षात येईल. एखादी सवय
नवीन लागायला की कमीत कमी 21 दिवस लागतात. एखादी सवय मोडायची असेल तर त्याला सुद्धा 21 दिवस लागतात. पण पाठक सरांनी प्रयत्न करून 21 वर्षामध्ये खूप बदलण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्याच्याबद्दल पाठक सरांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. असंच पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपलं जीवनक्रम चालू ठेवावा. खरं तर माणूस मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे रिटायर होत नसतो. रिटायर समाज करतं, रिटायर घर करतं, कुटुंबातले लोक आपल्याला रिटायर करतात. पण खऱ्या अर्थानं एकच व्यक्ती आपल्याला रिटायर करू शकते, ते म्हणजे देव. देवाशिवाय आपल्याला कुणीही रिटायर करू शकत नाही. त्याच्यामुळं आता मी रिटायर झालो, आता पुढच्या आयुष्यामध्ये मी काय करू असा प्रश्नच तुम्हाला पडणार नाही. भरपूर काम आहे. लेकराबाळाकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या. राहिलेले काही तुमच्या इच्छा असतील, चांगल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि भरभरून आयुष्य जगा. तुम्हाला भौतिकशास्त्र विभागातर्फे आम्ही सर्वजण तुमच्या आरोग्यासाठी शुभचिंततो. तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो, आपण शतायुषी व्हावं असं या ठिकाणी परमेश्वराची मी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो असं मी विठ्ठलचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय